सिंह आणि कन्या, तिने त्याचं कौतुक कमी केलं नाही, पण त्याला तसं वाटत राहिलं. नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आणि तुम्ही पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी यूट्यूब चॅनल. आज आपण 2 राशींबद्दल बोलणार आहोत, ज्यांचं नातं खूप सुंदर असू शकतं, पण अनेकदा एका छोट्याशा गैरसमजामुळे गुंतागुंतीचं होतं. कारण एकाला कौतुकाची भूक असते आणि दुसऱ्याला सुधारणा करण्याच्या सवयीने तो जगत असतो. ही कथा आहे सिंह आणि कन्या यांची. काही दिवसांपूर्वी समुपदेशनासाठी एक जोडपं आलं. नाव बदलवून सांगते. समजा अमोल आणि प्राजक्ता. अमोल सिंह राशीचा, प्राजक्ता कन्या राशीची. अमोल म्हणाला, मॅडम मी घरासाठी खूप करतो, पण हिला कधी समाधान होत नाही. मी प्राजक्ताकडे पाहिलं. ती म्हणाली, समाधान नाही असं नाही, पण अजून चांगलं होऊ शकतं ना. मित्रांनो, हे ऐकताच मला सिंह आणि कन्या दोघं दिसले. सिंह राशीची व्यक्ती अनेकदा मनाने खूप उदार असते. तिला लोकांसाठी काहीतरी करायला आवडतं. कौतुक मिळालं की ती आणखी खुलते. तिला वाटतं मी जे करतो ते लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणावं. आणि कन्या राशीची व्यक्ती प्रेम वेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. ती विचार करते, निरीक्षण करते, तपशील पाहते. तिला प्रत्येक गोष्ट नीट व्हावी असं वाटतं. ती म्हणते, हे छान आहे, पण अजून चांगलं होऊ शकतं. एक मजेदार प्रसंग सांगते. एका सिंह राशीच्या नवऱ्याने पत्नीसाठी वाढदिवसाला मोठा केक आणला, फुगे आणले, सजावट केली, सगळं छान. पत्नी कन्या राशीची, ती आनंदी झाली. पण पहिलं वाक्य काय म्हणाली माहीत आहे? केक खूप छान आहे, पण फ्रीजमध्ये ठेवला असता तर क्रीम वितळलं नसतं. नवरा माझ्याकडे पाहून म्हणाला, मॅडम यांना आनंद झाला की ऑडिट. मित्रांनो, कन्या व्यक्तीला दोष काढायचे नसतात, ती सुधारणा सुचवत असते. पण सिंह व्यक्तीला कधीकधी असं वाटतं की मी केलेल्या गोष्टीतलं चांगलं दिसत नाही का. या दोघांना सुरुवातीला एकमेकांमध्ये खूप आकर्षण वाटतं. सिंहला कन्येची बुद्धिमत्ता आवडते, तिचा व्यवस्थितपणा आवडतो आणि कन्येला सिंहेचा आत्मविश्वास आवडतो, त्याचा उत्साह आवडतो, त्याच्या लोकांशी वागण्याची शैली आवडते. एकदा एका मुलीने मला सांगितलं, मॅडम माझे मिस्टर कुठेही गेले तरी सगळ्यांसोबत मैत्री करतात. मी विचारलं, मग तक्रार कशाची? तक्रार नाही, पण बिल भरताना मित्र दिसत नाही. सिंह राशी अनेकदा मोठं चित्र पाहते, कन्या राशी तपशील पाहते. एक स्वप्न दाखवतो, दुसरा त्याचा आराखडा बनवतो. पहिला मोठा संघर्ष एकदा एका जोडप्याला विचारलं, भांडण कशावरून झालं? पत्नी म्हणाली, हे प्रत्येक गोष्ट मोठी करून सांगतात. नवरा म्हणाला, आणि या प्रत्येक गोष्टीत चूक शोधतात. क्षणभर दोघेही शांत झाले. मंडळी, सिंह आणि कन्या यांच्या नात्यातील अर्धा संघर्ष या एका वाक्यात आहे. एकाला प्रशंसा हवी, दुसऱ्याला अचूकता. एका कन्या राशीच्या पत्नीने नवऱ्याला विचारलं, आज डॉक्टरांनी काय सांगितलं? नवरा सिंह राशीचा, तो म्हणाला, सगळं ठीक आहे. पत्नी म्हणाली, रिपोर्ट कुठे आहे? तो म्हणाला, डॉक्टरांनी ठीक म्हटलं ना. ती म्हणाली, पण रिपोर्ट. मित्रांनो, सिंह विश्वास ठेवतो, कन्या राशी खात्री करून घेते. सिंह आणि कन्या यांच्या स्वभावात किती सुंदर फरक आहे. एकाला मोठं चित्र दिसतं, दुसऱ्याला त्यामागचं तपशील. एकाला कौतुक आवडतं, दुसऱ्याला अचूकता. आणि म्हणूनच जे सुरुवातीला आकर्षण वाटतं तेच पुढे पुढे कधी संघर्षाचं कारण बनतं. पैशांचा विषय आला की हा फरक अधिक स्पष्ट दिसतो. एकदा एका समुपदेशनासाठी आलेल्या जोडप्यांचा प्रसंग आहे. नवरा सिंह राशीचा, पत्नी कन्या राशीची. नवरा मोठ्या उत्साहात म्हणाला, यावर्षी आपण मोठी गाडी घेऊ. पत्नीने विचारलं, ठीक, पण आधी जुन्या होम लोनचं काय? मित्रांनो, सिंह राशी अनेकदा भविष्याकडे पाहते. तिला वाटतं मोठं विचारलं पाहिजे. कन्या राशी मात्र मोठं विचारूया पण हिशोबही बघूया या विचारांची असते. एकदा एका पत्नीने गमतीने सांगितलं, मॅडम यांना ऑफर दिसला की आनंद होतो
आणि मला क्रेडिट कार्डचं बिल दिसलं की BP वाढतं. करिअरमध्येही असंच काहीसं घडतं. माझ्याकडे एक मुलगा आला होता. त्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा होता. तो सिंह राशीचा, त्याची पत्नी कन्या राशीची. तो म्हणाला हा बिझनेस खूप मोठा होईल. पत्नीने विचारलं मार्केट रिसर्च केलं का? तो म्हणाला नाही. बिझनेस प्लॅन नाही. इन्व्हेस्टमेंट किती लागेल? अजून ठरवलं नाही. ती शांत झाली आणि मग म्हणाली म्हणजे आधी स्वप्न आलं, आता त्याचं गणित काढूया. मित्रांनो, हेच सिंह आणि कन्या. एक दिशा दाखवतो, दुसरा नकाशा तयार करतो. एका कन्या राशीच्या पत्नीने एकदा तक्रार केली, मॅडम हे इंस्टाग्रामवर फोटो टाकतात, कॅप्शन लिहायला 5 मिनटं आणि फोटो निवडायला 2 तास. नवरा म्हणाला इमेज महत्त्वाची असते. पत्नी म्हणाली पण फोनमध्ये अजून 18,000 फोटो आहेत. मित्रांनो, सिंह राशीला स्वतःचं सादरीकरण महत्त्वाचं वाटतं. कन्या राशीला व्यवस्थापन महत्त्वाचं वाटतं. मुलांच्या बाबतीत ही जोडी खूप रंजक आहे. एकदा एका मुलाने सांगितलं, माझे बाबा म्हणतात जा प्रयत्न कर. आई म्हणते जा पण तयारी करून जा. वडील सिंह राशीचे, आई कन्या राशीची. मित्रांनो, मुलांना स्वप्नांची गरज असते, त्याचबरोबर शिस्तीचीही गरज असते. या जोडीकडे या दोन्ही गोष्टी असतात. आरोग्याचा विषय आला की मात्र कन्या राशीचा विजय होतो. एका सिंह राशीच्या नवऱ्याने मला सांगितलं, मी अगदी ठणठणीत आहे. पत्नी म्हणाली हो, पण 3 महिन्यांपासून डॉक्टरांनी दिलेली व्हिटॅमिन टॅबलेट अजून तशाच पडून आहे. मित्रांनो, कन्या राशी अनेकदा घरातील हेल्थ मॅनेजर असते. औषधं, रिपोर्ट्स, चेकअप, डायट सगळं तिच्या लक्षात असतं. सिंह राशीला वाटतं मी ठीक आहे. कन्या राशी खात्री करून घेते, खरंच ठीक आहात ना? पण या नात्यातील सगळ्यात मोठा संघर्ष कुठं होतो माहिती आहे? कौतुक आणि टीका. एकदा एका नवऱ्याने मला सांगितलं, मॅडम मी काहीही केलं यांना त्यात सुधारणा दिसते. पत्नी लगेच म्हणाली, कारण मला याचं चांगलं व्हावं असं वाटतं. मित्रांनो, हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. कन्या राशी अनेकदा प्रेम सुधारणा करून व्यक्त करते. सिंह राशी प्रेम कौतुक करून व्यक्त करते. दोघांचं प्रेम खरं असतं, भाषा वेगळी असते. एक सुंदर प्रसंग सांगते. एका पत्नीने सांगितलं, पूर्वी मला वाटायचं हे फक्त स्वतःचाच विचार करतात. एकदा मी आजारी पडले आणि 3 दिवस हे माझ्याजवळून हलले नाही. तेव्हा समजलं यांचं प्रेम बोलण्यात कमी, कृतीत जास्त आहे. मित्रांनो, अनेकदा सिंह राशी मोठ्या शब्दात प्रेम व्यक्त करत नाही, पण संकटात सर्वात आधी उभं राहते. कन्या राशी कधी मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाही, पण रोजच्या छोट्या छोट्या काळजीतून प्रेम दाखवते. म्हणूनच या दोघांचं नातं समजून घ्यायचं असेल तर शब्दापेक्षा कृतीकडे बघा. एकाला कौतुक आवडतं, दुसऱ्याला सुधारणा. एक मोठी स्वप्न पाहतो, दुसरा त्या स्वप्नांना आकार देतो. एक आत्मविश्वासाने पुढे जातो, दुसरा प्रत्येक पाऊल तपासून टाकतो. म्हणूनच या नात्यात संघर्ष असतो, एक वेगळी ताकदही असते. मित्रांनो, लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षात अनेक गोष्टी रोमांचक वाटतात, पण नात्याची खरी परीक्षा काळ येतो 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, मुलं मोठी झाल्यानंतर. माझ्याकडे एक ज्येष्ठ दाम्पत्य आलं होतं. लग्नाला जवळपास 25 वर्ष झाली. नवरा सिंह राशीचा, पत्नी कन्या राशीची. मी विचारलं, आजही भांडणं होतात का? पत्नी लगेच म्हणाली होतात. नवरा हसत म्हणाला, फरक एवढाच, पूर्वी या माझ्या चुका शोधायच्या, आता माझे चष्मे शोधतात. सगळे हसायला लागले, पण त्या विनोदात एक सुंदर सत्य होतं. मित्रांनो, काही वर्षांनी नातं बदलतं. आपण समोरच्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न सोडतो आणि स्वीकारायला शिकतो. एकदा एका कन्या राशीच्या पत्नीने मला सांगितलं, मॅडम मला पूर्वी वाटायचं हे थोडे अधिक शिस्तबद्ध असावे. आज वाटतं ते घरात आहेत हेच पुरेसं आहे. मित्रांनो, वय वाढलं की प्राधान्यक्रम बदलतात. परिपूर्णतेपेक्षा माणूस महत्त्वाचा वाटू लागतो. आज एक प्रसंग आठवतो. एका सिंह राशीच्या नवऱ्याची निवृत्ती झाली होती. पहिले काही दिवस तो खूप आनंदात होता, नंतर अस्वस्थ व्हायला लागला.
कारण जिथे रोज लोक भेटायचे, निर्णय घ्यायचे, कौतुक व्हायचं, ते सगळं कमी झालं. पत्नी कन्या राशीची होती. तिने शांतपणे त्यांना एका सामाजिक संस्थेसोबत जोडून दिलं. काही नवीन उपक्रम सुरू करायला मदत केली. काही महिन्यांनी ते मला म्हणाले, मॅडम मला वाटायचं या फक्त चुका काढतात. आता समजलं, या माझ्या आयुष्याची व्यवस्था सांभाळत होत्या. मंडळी, कधीकधी कन्या राशीचं प्रेम लक्षात यायला वर्ष लागतात, कारण ते शब्दांमध्ये कमी आणि कृतीमध्ये जास्त दिसतं. मुलं मोठी झाल्यावरचा एक प्रसंग. एका मुलीने तिच्या आईवडिलांबद्दल सांगितलं. बाबा सिंह राशीचे, आई कन्या राशीची. ती म्हणाली, बाबा अजूनही नवीन योजना सांगतात आणि आई अजूनही विचारते त्याचा खर्च किती. घरात सगळे असले. पुढे ती म्हणाली, खरं सांगू, दोघांपैकी एक जरी नसता तर घर अपूर्ण वाटलं असतं. मित्रांनो, हेच या नात्याचं सौंदर्य आहे. सिंह प्रेरणा देतो, कन्या दिशा देते. सिंह ऊर्जा देतो, कन्या स्थिरता देते. एकदा एका पत्नीने मला विचारलं, मॅडम यांना अजूनही कौतुक आवडतं. मी हसले आणि म्हणाले, तो सिंह आहे. यावर नवरा म्हणाला, आणि या अजूनही माझ्या वाक्यातल्या चुका पकडतात. मी म्हणाले, कारण त्या कन्या आहेत. मित्रांनो, नातं यशस्वी होण्यासाठी दोघांनी सारखं असण्याची गरज नसते. उलट कधीकधी वेगळेपणात नात्याला सुंदर बनवतं. जीवनात काही लोक आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात. काही लोक आपल्याला स्वतःला घडवायला शिकवतात. सिंह राशी शिकवते, स्वतःच्या प्रकाशाला घाबरू नका, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कन्या राशी शिकवते, स्वतःला सतत सुधारत राहा, कारण वाढ थांबली की प्रवास थांबतो. जेव्हा आत्मविश्वास आणि विवेक एकत्र येतात तेव्हा सुंदर यश निर्माण होतं. जेव्हा तेच दोन गुण प्रेमात भेटतात तेव्हा सुंदर नातं निर्माण होतं. जर तुम्ही सिंह असाल तर कधीकधी टीकेमागचं प्रेम ओळखा. प्रत्येक सूचना विरोध नसते. काही सूचना काळजीतून आलेल्या असतात. जर तुम्ही कन्या असाल तर कधीकधी फक्त कौतुकही करा. प्रत्येक वेळी सुधारणा आवश्यक नसते. कधीकधी खूप छान केलंस, हे 4 शब्द चमत्कार करतात. मित्रांनो, सिंह आणि कन्या राशींची प्रेम कहाणी म्हणजे कौतुक आणि सुधारणा याची भेट. एक म्हणतो तू चमकत राहा, दुसरा म्हणतो आणखी सुंदर चमकता येईल. आणि जेव्हा हे दोघं एकमेकांविरुद्ध उभे राहत नाहीत, एकमेकांच्या बाजूने उभे राहतात, तेव्हा नातं फक्त टिकत नाही तर फुलतं. आजचा प्रश्न तुम्हाला विचारते, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का की जी तुम्हाला सतत प्रोत्साहन देते, त्याचवेळी सुधारायलाही भाग पाडते? कदाचित तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी देणगी असेल. मित्रांनो, कोणतीही रास नातं टिकवत नाही. नातं टिकवतात 2 माणसं. राशी स्वभाव समजवतात, पण प्रेम, आदर, स्वीकार आणि संवाद हे प्रत्येकाला स्वतः निर्माण करावे लागतात. कदाचित हाच प्रत्येक प्रेम कहाणीचा खरा अर्थ असतो. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही सिंह आहात की कन्या? पुढच्या भागात कोणत्या राशीची कहाणी ऐकायला आवडेल कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पुन्हा भेटेल आणखी एका नात्याच्या, आणखी एका राशीच्या आणि आयुष्याला नव्या नजरेने पाहायला शिकवणाऱ्या एका सुंदर कथेसह. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.